आता लव रेसिपीकडे जाऊया. लव रेसिपी तुमची काय आहे? वरणफळ. वरणफळ का बरं? हे खरं तर आपल्या मराठवाड्यातलं म्हणजे आवडतं. म्हणजे उकट शेंगोळे आणि वरणफळ हे वरणफळ. दोन असं हा. हे तुम्ही सासरी येऊन शिकलात का आधी येत होतं? नाही, आधी येतो. आधी येत होतं. मग जेव्हा तुम्ही यांना पहिल्यांदा खाऊ घातलं तेव्हा काय म्हणजे वा वा, मस्त, खूपच छान असतं. पण कधी पदार्थ फसला वगैरे नाही तुमचा? नाही वहिनी? नाही. स्वयंपाक आधीपासून येत होता? हो. साहेबांना येतो? हो, उत्तम, माझ्यापेक्षाही छान. हाताला चव आहे खूप. आज मंडळी तुम्हाला खवय्यांनो पाहायला आणि मला खायला मिळणार आहे मराठवाडी वरणफळं. अप्रतिम पदार्थ आहे. अजिबात रिमोटला हात लावू नका. बघा साहित्य काय लागतंय, घेऊन या. वरणफळं मराठवाडी स्पेशल आपल्याला करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. पाठक साहेब, साहित्य सांगा. ही शिजवलेली तुरीची डाळ आहे, हा. कणिक, कोथिंबीर, गूळ, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट आहे, हळद, तिखट, मीठ, कढीपत्ता, हिंग, सांबर मसाला, मोहरी आणि चिंच आणि गुळचं कोळ आहे. हा, वा, फार भारी. पहिली कृती काय? पहिले कणिक मळून घ्यायची. हे स्वयंपाकाचं गणित कसं काय सुटलं? बाहेर राहिल्यानंतर, घराच्या बाहेर पडल्यानंतर मग रूमवर बऱ्या स्टोव तो पिनचा यायचा ना तो, हो. मग त्याच्यावर आपलं खिचडीपासून सुरुवात झाली. मग खिचडी बाहेरनं पोळ्या आणायच्या हॉटेलमधनं. मग भाजी स्वतः शिकलो करायला. आता सगळ्या भाज्या येतात आणि बरं. आवड आहे मला प्रचंड. म्हणून माझी बायको नेल आर्ट करत नाही, कणिक पळावं लागते रोज. खरंय. तुला तुझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये अनेक सिनियर लोकांबरोबरही काम करता आलं. हो. तर आम्हाला काही कलाकार आज तुझ्याकडनं पाहायला आवडतील. किशोर कदमची येते. हा, आम्हाला किशोर कदमांच्या आवाजात एक कविता ऐकायची. पाणी झरत चालले, पाणी झरत चालले, आज आभाळ फाटले, पावस आला पावसाने वर ढगात गाठले, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, ढगांमध्ये कुठून गारवा येतो. हा हा हा, वा वा वा, फार छान. तुम्हाला कुठली मिमिक्री यांची फार आवडते? मला किशोर कदम. हे कणिक मळून झालीये. ओके, पुढे. ओके, आता आपण वरण फोडणीला टाकूया. चला, मग आम्ही तुम्हाला एक पॅन देतो छानसा. पाठक साहेब, गॅस पेटवण्याचं काम करा. हे इथे लायटर आहे. हा, वा. आता तेल. थांबा, तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारा. संदीप पाठक साहेब, माजलगावच्या काही आठवणी सांगा ना. तिथले लोक, तिथले पात्र, तिथली भाषा. अरे बाप, माजलगाव माझ्यासाठी असं हृदयात आहे. जन्म माजलगावचा. दरवर्षी आम्ही माजलगावला जातोच. आणि गेल्यानंतर मी घरच्यांचा असतो पहिले 2 दिवस, नंतर सगळ्या मित्रांचा आणि गावकऱ्यांचा असतो. खूप किस्से आहेत. टुरिंग टॉकीज होत्या माजलगावला, म्हणजे उघड्या वरती आकाश दिसायचं. ते एकदा खूप वारा आला आणि ती टॉकीज उडून गेली, भिंत पडली. वा, तेल गरम झालेलं आहे तेल वहिनी. गरम झालाय. आता यात मोहरी. एवढी टाकायची. काय झालं? मोहरी उडाली. काही सांगतो यार. मोहरी उडाली आकाश. हे म्हणायसाठी त्यांनी अरे बाप रे, भयंकर.